नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 साठी की संभाव्य प्रश्नपत्रिका भाग 3 या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण जे की बँकिंग आणि सहकारी यांचे मित्रांनो बघा जे की मोस्ट PYQ असे 30 प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपला आजचा जो काही हा संपूर्ण बघा जे की व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जर नवीन असाल मित्रांनो बघा, आपल्या चॅनल तुम्ही आताच बघायची की सबस्क्राईब करून घ्या. कारण बघायची की मित्रांनो, याच प्रकारची रोज या आपल्या चॅनलवर बघायची की आम्ही या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत असतो. ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, कोलकाता येथे कोणत्या वर्षी जे की बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना करण्यात आली? मित्रांनो बघा की कोलकाता या ठिकाणी जी की 1770 मध्ये जी की बँक ऑफ हिंदुस्थानच्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी की कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? मित्रांनो बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही बघा जी की RBI कायदा किंवा RBI ॲक्ट जे की 1934 नुसार मित्रांनो बघा जी की करण्यात आलेली आहे. पुन्हा RBIची एकूण किती विभागीय कार्यालये आहेत? मित्रांनो बघा, आपल्या RBI बँकेची एकूण किती जी की विभागीय कार्यालये आहेत? तर याचं उत्तर जे की क्रमांक मित्रांनो 27 कार्यालये आहेत. पुढे, खालीलपैकी कोणती कार्य जी की RBI बँकेची आहे? जसं की RBI ही केंद्र सरकारची बँक म्हणून कार्य करते, करेक्ट आहे. पुन्हा नवीन शाखा नवीन बँक स्थापनेची परवानगी देते, हे देखील बरोबर आहे. पुन्हा राज्य सरकारांशी करार करून ती राज्य सरकारांची बँक म्हणून कार्य करते, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा भारत सरकारच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करते, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो बघा की याचं पर्याय उत्तर आहे बघा जी की 4 यापैकी नाही मित्रांनो असणार असेल. पुन्हा भारतीय नोटांवर एकूण डॅश डॅश भाषेत मजकूर छापलेला असतो. मित्रांनो बघा, आपल्या भारतीय नोटेवर बघा एकूण जे की क्रमांक 15 भाषेमध्ये या ठिकाणी जे की मजकूर छापलेला असतो. आता नोटाचा बघा तुम्ही मागल्या साईडला बघा मित्रांनो, एकूण तुम्हाला बघा की 15 भाषा या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, तपासून घ्या एकदा लगेच. पुन्हा रिझर्व्ह बँकेने पाकिस्तानचे मध्यवर्ती बँक म्हणून कोणत्या जे की वर्षापर्यंत कार्य पाहिलेले आहे? तर मित्रांनो, रिझर्व्ह बँकेने जे की पाकिस्तानचे मध्यवर्ती बँक म्हणून जे की क्रमांक 1948 पर्यंत मित्रांनो बघा जी ठिकाणी हे कार्य पाहिलेलं आहे. पुन्हा आता मित्रांनो, सांगली जिल्हा DCC बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाडोकला लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो बघा तुम्ही आपल्या नंबरच्या बघायची की व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट वाटलावा. हे स्क्रीनशॉट टाकल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाडोकला असणार आहे बघा की मित्रांनो तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपल्या मित्रांनो महाडोकला खरेदी करून घ्या. कारण शेवटच्या दिवसाने मित्रांनो बघा की खूप कमी दिवस आपल्याकडे विरलेली आहेत आणि मित्रांनो जर विचार केला सध्याच्या घडीचा तर हे 150 रुपये काहीही रक्कम नाही. म्हणून लगेच पे करा आणि मित्रांनो आपल्या नंबरवर बघा की वाट लावून टाका. कारण मित्रांनो बघा, तुम्हाला कमीत कमी वेळेत या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपला हा जो हा महाडोकला असणार आहे बघा की एक अत्यंत उपयुक्त असं बघा की साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाडोकला खरेदी करून घ्या आणि मित्रांनो तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि एक नवी वळण द्या. पुढे आता रुपये, मित्रांनो बघा रुपये या भारतीय चलनाच्या चिन्हाचे डिझाईन डॅश डॅश यांनी केले. मित्रांनो रुपये या भारतीय चलनाच्या डिझाईनचे जे मित्रांनो चिन्हाचं डिझाईन हे बघा की उदय कुमार यांनी मित्रांनो केलेलं आहे. पुन्हा RBIच्या 4 ठिकाणी नोटा छापल्या जातात, त्यापैकी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? मित्रांनो बघा, आता RBIच्या एकूण 4 ठिकाणी बघा जी की नोटा छापल्या जातात, त्यापैकी जसं की नाशिक, देवास, म्हैसूर, सालबुन यापैकी कोणती ठिकाणी मित्रांनो बघा जी की आहेत? तर याचं मित्रांनो पर्याय उत्तर हे बघा जी की पर्याय क्रमांक जे की 4 यापैकी सर्व असणार असेल. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा मित्रांनो HSBC बँकेने ATMची सुविधा कोणत्या वर्षी सुरू केली? तर मित्रांनो बघा, HSBC या बँकेने मित्रांनो बघा जी की ATMची सुविधा ही बघा जी की क्रमांक 1987 मध्ये मित्रांनो बघा जी की सुरू केलेली आहे. पुन्हा SBI, मित्रांनो SBI बँकेच्या स्थापनेसाठी एकूण बघा जी की मित्रांनो वर्ष 1952 मध्ये कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर SBI बँकेच्या स्थापनेसाठी मित्रांनो वर्ष 1952 मध्ये जी की गोरवाला या समितीने मित्रांनो बघा की शिफारस केली होती आणि मित्रांनो या बँकेची स्थापना ही बघा जी की 1955 मध्ये झालेली होती. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो जी की क्रमांक गोरवाला समिती आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार
असेल. पुन्हा हां SBI ओके. पुन्हा खालीलपैकी कोणती व्यापारी बँकेची कार्य आहेत? विकासाला हातभार लावणे, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे की पदनिर्मिती करणे. तर यापैकी मित्रांनो बघा जे की व्यापारी बँकेची कार्य ही मित्रांनो जे की क्रमांक यापैकी सर्व असणार असतील. पुन्हा भारतात इंटरनेट बँकिंग सुरू करणारे पहिली बँक कोणती? मित्रांनो बघा भारतात इंटरनेट बँकिंग सुरू करणारे आपल्या भारतातलं पहिली बँक कोणती? तर ती म्हणजे जे की मित्रांनो बघा क्रमांक ब ICICI ही बँक. ओके. पुन्हा UTIचे बघा मित्रांनो UTI या बँकेचे रूपांतर डॅश डॅशमध्ये डॅश डॅश बँकेत झाले. मित्रांनो बघा UTI या बँकेचं रूपांतर हे बघा जे की 2007 मध्ये ॲक्सिस बँकेमध्ये मित्रांनो झालेलं आहे. पुन्हा क्रेडिट कार्ड सुरू करणारी भारतातील पहिली बँक कोणती आहे? मित्रांनो बघा क्रेडिट कार्ड ही बघा जी की सुविधा किंवा सेवा सुरू करणारी आपल्या भारतातली पहिली बँक ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया मित्रांनो असणार असेल. ओके मित्रांनो नुसतं बघू नका, बघण्यासोबत हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र तुम्ही नक्कीच करून घ्या. ओके. पुढे आता सध्या भारतात एकूण डॅश डॅश लघु वित्त बँका आहेत. मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये सध्या एकूण जे की 12 मित्रांनो जे की लघु वित्त बँका आहेत. पुन्हा ज्या 6 खाजगी बँकांचे 15 एप्रिल 1980 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले त्या बँकांच्या ठेवी किती होत्या? तर मित्रांनो बघा या बँकांच्या ठेवी या बघा जे की क्रमांक 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. ओके लक्षात असू द्या. पुन्हा बँक या शब्दाची उत्पत्ती बँकस या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. याचा अर्थ डॅश डॅश असा होतो. तर मित्रांनो बघा बँक या शब्दाची उत्पत्ती बँकस या शब्दापासून बघा जी की लॅटिन शब्दापासून झालेली आहे आणि या बँकस या शब्दाचा अर्थ हा मित्रांनो बघा जी की क्रमांक साठा असा होतो. पुन्हा बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कोणते कलम सहकारी बँकेशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा याचं उत्तर जे की क्रमांक जे की कलम 54 आपल्या प्रश्नाचं बघा जे हे करेक्ट आन्सर होणार असेल. ओके. पुढे बघा आता सहकारी बँकेत कर्ज मंजुरीचे अंतिम अधिकार सामान्यतः कोणाकडे असतात? मित्रांनो बघा जे की सहकारी बँकेमध्ये जे की कर्ज मंजुरीचे अंतिम अधिकार हे बघा जे की सामान्यतः मित्रांनो जे की कर्ज उपसमिती आणि संचालक मित्रांनो बघा जे की मंडळाकडे असतात. ओके म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी असणार असेल. पुढे बघा आता जागतिक महासागर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो बघा जी की जागतिक महासागर दिवस हा बघा जी की 8 जून या दिवशी मित्रांनो जी की साजरा केला जातो. ओके किंवा पाळला जातो. पुन्हा मित्रा ही संस्था कोणत्या संस्थेच्या धर्तीवर बघा जी की स्थापना करण्यात आली आहे किंवा होती? तर मित्रांनो बघा मित्रा ही जी संस्था आहे बघा जी की मित्रांनो जी की नीती आयोग या संस्थेच्या मित्रांनो बघा धर्तीवर स्थापना करण्यात आली होती. ओके. पुढे आता मानव विकास निर्देशांकाच्या जनक कोण आहेत? मित्रांनो बघा की मानव विकास निर्देशांकाचे जनक हे कोण आहेत? तर याचं उत्तर मित्रांनो जे की बघा क्रमांक ब मेहबूब उल हक हे मित्रांनो असणार असतील. घरावरील कर कोणत्या कराला म्हणतात? मित्रांनो बघा जे की घरावरील कर हे मित्रांनो कोणत्या कराला म्हटले जाते? तर याचं उत्तर घरावरील नाही तर बघा माफी असावी करावरील असावे बघा ते करावरील कर. ओके माफी असावी करावरील कर असे कोणत्या कराला म्हणतात? तर मित्रांनो बघा याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक अधिभार कर या ठिकाणी असणार असेल. पुढे कोणत्या पंचवार्षिक योजनेला जे की गरिबी हटाव योजना म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 5व्या पंचवार्षिक योजनेला गरिबी हटाव योजना म्हणून मित्रांनो ओळखलं जातं. पुन्हा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी पारित केला गेला? मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा बघा जे की मित्रांनो उत्तर जे की क्रमांक जे की 2006 या वर्षी मित्रांनो बघा जे की पारित केला गेला होता. म्हणजे याचं उत्तर जे की क्रमांक असणार असेल. पुन्हा भारतातील प्रत्यक्ष कर कोणती आहेत? मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष कर आयकर कर, महामंडळ कर व संपत्ती कर म्हणजे जे की क्रमांक यापैकी सर्व कर या ठिकाणी असणार असतील. राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो बघा राष्ट्राची संपत्ती हा कर हा जो मित्रांनो बघा की ग्रंथ आहे मित्रांनो हा बघा की क्रमांक ॲडम स्मिथ मित्रांनो बघा की या व्यक्तीनं लिहिलेला आहे. ओके. पुन्हा वैयक्तिक कंपनी अथवा कुटुंब संस्था यांच्या अर्थशास्त्रीय अभ्यासाला काय म्हणतात? मित्रांनो वैयक्तिक कंपनी अथवा कुटुंब संस्था यांच्या जे की अर्थशास्त्रीय अभ्यासाला काय म्हणतात? तर जे की बघा सूक्ष्म अर्थशास्त्र मित्रांनो असं म्हटलं जाते आपल्या प्रश्नाचं उत्तर.
पाऊंड हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर मित्रांनो बघा पाऊंड हे बघा की कोणत्या देशाचं चलन आहे? तर याचं उत्तर जे की बघा क्रमांक अ इंग्लंड असं आहे. पुन्हा वस्तू व सेवा करासाठी कितवी घटना दुरुस्ती केली गेली? तर मित्रांनो बघायची की वस्तू व सेवा करासाठी कितवी घटना दुरुस्ती केली गेली? तर याचं उत्तर बघायचे की क्रमांक ब मित्रांनो 101वी आहे. ओके. आणि मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न विचारतो की वस्तू व सेवा कर मित्रांनो आपल्या भारतामध्ये केव्हापासून बघायची की लागू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर बघायचे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो बाकी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या आत्ता बघा आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे शेअर करा. जर समजा तुम्ही या ठिकाणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो रोज याच प्रकारचे बघायचे व्हिडिओज आणि लेक्चर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.